या समाजासाठी भलाईसाठी कोणी काय नाही केलं. मी नेहमी म्हणते की आम्ही हँडिकॅप न हो, मला रिझर्वेशन नाही पाहिजे, पण तुम्ही आम्हाला काहीतरी द्या. आम्ही सर्व ठिकाणीच असून सुद्धा आम्ही कुठे पण नाही की आमचं व्यक्तिमत्व कोणाच्या डोळ्यातून न विसरणारं व्यक्तिमत्व असून सुद्धा या समाजाला आम्ही दिसत नाही आहोत. भडक मेकअप, कपडे यांनी आपलं वेगळंपण नजरेत भरायला लावणारी ही लक्ष्मी. खरं तर शाळेतला राजू आणि कॉलेज संपल्यावरची लक्ष्मी द्विधा अवस्थेत गोंधळलेली. पण समाज आणि घरच्यांच्या विरोधाला सामोरं जाऊन आज तिनं समाजात तिची वेगळी ओळख बनवली आहे. मी भक्कम होते ना, मला कोणी काय बोललं, तू लक्ष्मी गुड आहे, मामू आहे, चक्का आहे. हो आहे, तुम्हाला काय करायचंय? कारण की माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट दिलेलं होतं, माझ्या भाऊ बहिणींनी मला माझ्या बरोबर राहिलेले, त्यांना काय प्रॉब्लेम नव्हतं. या सर्वांनी लक्ष्मीला त्यांचं रोल मॉडेल मानलंय. या सर्वांचं शिक्षण 10वी 12वी, काही जणांचं डिग्रीपर्यंतही झालंय. पण भारतात तृतीयपंथींना सामाजिक मान्यता नाही. हमको कोई समाज नहीं मानेगा, लेकिन हम क्या करोगे, मजबूरी है हम हमारे लिए. हिंदी चित्रपटात तृतीयपंथींना मुलांच्या जन्मानंतर दुवा देण्या इतकंच काम होतं, तर तामिळनाडूच्या रोजीने अँकरिंग पर्यंत मजल मारून त्यांना ग्लॅमरच्या दुनियेतही मानाचा दर्जा मिळवून दिलाय. आणि शबनम मावशीने तर भोपाळच्या निवडणुकीत बहुमत मिळवून संसदेत आपली जागा बनवली. समाजाविरुद्ध लढून यातल्या काहीच जणी आज मानानं जरी जगत असल्या तरी त्यांच्यासारखे लाखभर तृतीयपंथी अजूनही समाजाच्या मान्यतेची वाट पाहत आहेत. आम्ही आमच्या मधल्या नारीत्वताला मान देऊन आणि जे आम्ही आहोत तेच आम्ही जगण्याचे प्रयत्न करतो, तर ते आमची मोठी सजा झाली का आयुष्याचं? ताली मारेगा तो हम सब सारा हिजड़ा आ जाएंगे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवार सह प्रीती खान, IBN लोकमत ठाणे.